नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर, हा आपला यूट्यूब चॅनल. आपणा सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बाळांनो, आज मी तुमच्यासाठी गणितामधल्या मिश्रण नावाच्या प्रकरणामधलं अतिशय चांगलं असं एक छोटासा टॉपिक घेऊन आलोय. तर मेरिटचा टॉपिक आहे मलईचे दूध. ते मलईच्या दुधावरती आधारित शेकडा मलई काढण्याचं एक उदाहरण येतं बघा सारखं. अशी एक 4-5 उदाहरणं मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. मला चांगला अभ्यास व्हावा म्हणून मी उदाहरण आणले. एका मुलाने मला उदाहरण पाठवलं होतं. त्यासाठी हे उदाहरण मी घेऊन आलोय. चला बाळांनो, मलईचे दूध. त्याच्या अगोदर बाळांनो, आपलं मॅथ्स बाय तुपे सर हा जो चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जे व्हिडिओ पाठवतोय ते व्हिडिओ पूर्णपणे पहा. आवडले तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपण आपले व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ कसे वाटतात त्याची कमेंट पण करा. ठीक आहे. चला बाळांनो, मलईचे दूध. त्याच्या अगोदर बाळांनो, प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याचबरोबर आपलं ॲप पण आहे. ते ॲप जे आहे ते ॲप आपल्याला 2 प्रकारचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला जर 9 महिन्याची बॅच पाहिजे असेल तर ती बॅच आपली एक ₹1499 आहे आणि जर 6 महिन्याची बॅच पाहिजे असेल ती बॅच आपल्याला ₹999 मिळते. अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतची सगळ्या टाईपची उदाहरणं आहेत. आपल्या मोबाईलमध्ये एक बॅच चांगली असावी जेणेकरून कधी पण आपण ती बॅच ओपन करून बघू शकतोय. कुठलं बी प्रकरण बघू शकतोय. अशी चांगली बॅच मी तुमच्या सेवेसाठी आणली आहे. तर नक्कीच या बॅचचा फायदा घ्यावा. सगळ्यांना शुभेच्छा. तर चला तर बाळांनो, श्री नावामधलं मलईचं उदाहरण नेमकं तुम्हाला थोडंसं पटवून देतो. यावर यावर थोडंसं पटवून देतो जरा. मला सांगा, तुम्ही दूधवाला आहे म्हणजे दूध तुमच्या घरी आहे. तुमच्या घरी रोज 200 लिटर दूध जातं. रोज. बघा मी काय म्हणतोय. आणि 200 लिटर दुधावर तुमच्या मलई पण येते. या 200 लिटर दुधामध्ये बाळांनो 15% मलई निघती. मलई माहिती आहे ना तुम्हाला? दुधावरची साय. दुधावर तेवढी मलई येते या एवढ्या दुधावर. मला सांगा बरं, नेमकी मलई किती असेल रे सांगा? 15% आली. ती टक्क्यात आली या. मग तुम्ही काय करणार? 200चा 15% काढणार ना. 2 शून्याला 2 शून्य गेले. 15 2 काय 30. याचाच अर्थ 30 लिटर काय आली? मलई 200 मध्ये. पण तुमचा अजून एक चुलत भाव आहे. काय म्हणतोय मी? त्याच्या पण घरीच गाय आहे त्या. आणि तो काय करतो माहितीये का? रोज 300 लिटर 300 लिटर दूध डेअरीला टाकतोय. 300 लिटर बरं का. पण त्याच्या दुधात 20% मलई निघते. 20%. बघा मी काय म्हणतोय. मग सांगा बरं, नेमकी त्याच्या दुधात किती लिटर मध्ये मलई निघणार आहे बघा बरं. 300चा 20%. 2 शून्यला 2 शून्य घालवा. 20 काय 60. 60 लिटर मलई निघाली. मग तुम्ही मला सांगा, मलई 2 वेळा निघाली का नाही? समजा मी असं म्हणलं, दोघा भावांचं दूध एकत्र करा. मग दोन्ही भावांचं दूध एकत्र केलं तर ह्यांचं दूध गेलंय किती? 200 300 500. मला सांगा, मी प्रश्न असा विचारतोय की जर दोघांनी दूध एकत्र केलं तर मलईचं प्रमाण किती येईल? तुम्ही सांगा, 500 मध्ये मलई किती आली सांगा? ह्याची 30 आणि त्याची 60, 90. आणि त्याला काढायचे टक्क्यात. किती टक्के? म्हणून त्याला गुणिले 100 करा. कुठं नाही कळलं सांगा? म्हणजे दोघांच्या दुधाची बेरीज करायची, मलईची बेरीज करायची आणि 100 ने गुणायचं. संपलं. आणि शून्याला शून्य घालवा आणि लावा बर. 5 ने 90 ला भाग. 18%. संपलं. एकत्र केल्यावर 18% मलई येईल. अशा टाईपचं उदाहरण आहे हे. तुम्हाला परीक्षेला आल्यात. तिन्ही उदाहरणं आल्यात आणि मी तिन्ही उदाहरण तुमची घेणार आहे. दाखवा बरं हे करून.
चला शहाण्या पोरांनो सांगा चला काय केलं बघा आता. मलईचं 2 मेरिटचं उदाहरण आहे बरं का. 10% मलईचं 200 लिटर दूध आहे. मग चला एका भावाकडची मलई काढू. टक्के काढण्यासाठी खाली 100 घेतला. मग सांगा चला शून्याला 0 गेलं आहे की नाही. मग 10 2 काय रे 20. पहिल्या भावाची मलई आली 20. चला दुसऱ्या भावाकडे काय केले 20% मलईचं 300 लिटर दूध आहे. मग सांगा दुसऱ्या भावाची मलई किती आली सांगा. शून्याला 0 गेलं 60 आली. याचाच अर्थ दोघाकडे मिळून 80 लिटर मलई झाली. कळतंय का बघा. आणि त्यांनी सांगितलंय ते दूध एकत्र करा. मग ह्याच्याकडे होतं 200 त्याच्याकडे होतं 300. मग एकत्र केल्या झाले किती 500. आणि याच्यात मलई किती आहे 80. घ्या वर 80 टक्क्यात काढायचंय म्हणून गुणिले 100 लाभाग 2 शून्याला 2 शून्य गेलं. 5ने जर 80 ला भाग लावला तर 1685 असतं. संपलं. 16% काय आहे मलई. कधी 2 एकत्र केल्यावर. कुठं नाही कळलं सांगा बाबा. संपलं. ओके 2 उदाहरण मलईची घेतली. अजून एक तिसरे उदाहरण आहे. एवढे तुम्ही सोडवा म्हणजे आपलं आजचं प्रकरण संपतंय. घ्या चला सुटलं पाहिजे आता हे शेवटचं आहे. चला झालं का रे. बघा बाळांनो काय केलं बघा आता. एका भावाकड 10% मलईचं 250 लिटर दूध आहे. चला त्याचा टक्के काढण्यासाठी 100 घ्या. आणि बघा बर 2 शून्याला 2 शून्य गेले. 25 1 25. याची 25 मलई झाली. त्याची बघा बर टक्के काढण्यासाठी 100 घ्या. 2 शून्याला 2 शून्य गेले. 15 2 काय 30 करा. आणि तुम्हीच सांगा मग दोघांची बेरीज किती आली. 30 आणि 25 किती 55. म्हणजे 55 लिटरची काय झाली मलई. कधी दोघांची मिळून. प्रश्न काय विचारलाय. एकत्र जर केलं तर एकत्र दोघांचं दूध किती होईल सांगा. हे 250 आणि ते 150 400 हो ना. आणि मग 400 पैकी 55 मलई आहे आणि काढायचंय टक्क्यात असंच ना. आणि मग सांगा बरं आता 2 शून्याला 2 शून्य गेले. आणि तुम्हीच सांगा मग 55ला 4 ने भागायचंय. पर्यायच नाही काय. ला भाग 4 1 4 बाकी 1 त्याच्यावर 5 टाकला. 4 त्रिक 12 बाकी 3 कोण नाही म्हणून पॉईंट द्या. 0 आणा. 4 7 28 बाकी 2 0 आणा. 4 25 13.75% तुमचा तुम्ही भाग व्यवस्थित लावा. मला तर भाग लावा येतोय बाबा. अशा प्रकारे हे झालं मलईचं उदाहरण.